सगळ्याच लोकप्रतिनिधींची जी काही मागणी सातत्यानं अलीकडे येते की त्याच्यामध्ये बऱ्याचशा PSCचं अपग्रेडेशन करावं, ग्रामीण रुग्णालयांचं अपग्रेडेशन करावं अशा पद्धतीची मागणी आहे. पूर्वीपासूनचा आमचा जो काही एकूण नियम आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा आणि त्याच्यामधल्या एकूण कामकाजामध्ये ग्रामीण रुग्णालय जे आहे ते 4 PSCच्यासाठी 30, त्याच्यानंतर 4 PSC नंतर प्रत्येक तालुक्याला 30 बेडचं एक ग्रामीण रुग्णालय द्यावं अशा पद्धतीची पहिली मान्यता आहे. आणि अगदीच त्याच्यानंतर 50,000 ते 1.5 लाखपर्यंतची जर लोकसंख्या असेल तर 3 तालुक्याला आपण उपजिल्हा रुग्णालय देतोय. आणि त्याच्याही पलीकडं जर 1.5 लाखापासून 3 लाखापर्यंत जर लोकसंख्या असेल तर त्याच्यासाठी आपण 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय देतोय. आणि त्याचबरोबर ट्रामा केअर सेंटरसाठी सुद्धा कमीत कमी 50 बेड आणि 100 बेड असेल तर त्याला प्राधान्य देऊन आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये या सगळ्या ट्रामा केअरसाठी सुद्धा मान्यता देतोय. आता हा झाला पूर्वीचा निकष. परंतु हा एकूण निकष जर बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये 2001च्या लोकसंख्येप्रमाणे 2013मध्ये आम्ही या सगळ्या गोष्टीची नियमावली केली. परंतु आता बराचसा एकूण बदल झाला आहे, लोकसंख्या वाढली आहे, लोकप्रतिनिधींची मागणी वाढली. त्यासाठी सातत्यानं होत असणाऱ्या मागणी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच हाऊसमध्ये ज्यावेळेला घोषित केलं की प्रत्येक 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये सुद्धा आरोग्याच्या सुविधा दर्जेदार देण्याची जबाबदारी आणि प्राथमिकता ही राज्य शासनाची असेल, त्याप्रमाणे आपण एक बृहत आराखडा करतोय. त्या बृहत आराखड्यामध्ये एका बाजूला तिथलं एकूण असणारी लोकसंख्या आणि लोकसंख्येबरोबर लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा मेळ घालून आम्ही त्याच्याबद्दल निर्णय घेतोय. त्याच निर्णयामध्ये सन्मान्य राजेश वानखेड साहेबांनी जे काय माहुली, जहागीर आणि त्याचबरोबर नेर, पिंगळाई या तिन्ही PSCबद्दल जे काही सूचना केली त्याचा सुद्धा या बृहत आराखड्याच्या एकूण कामकाजामध्ये विचार करण्यात येईल.